माई, मयूने कसलं उत्स्फूर्त भाषण केलं ना, माझा तर विश्वासच बसत नाहीये. अरे वा, शेवटी मुलगी आहे कोणाची. आई नाहीतरी दिवस रात्र बडबड करतच असते. गुण नाही पण वाण लागणारच ना. माई, तू चिमटा काढणं विसरू नकोस हा मला. जाऊ दे, मी ना बोलणारच नाही तुझ्याशी. अगं तुला चिडवायला जरा मजा येते घरचू, अशी काय रागवतेस. बघ 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 कशी गोड दिसतेस. मग मयूला गिफ्ट काय देणार आहेस? मी आणि सतीश तिला बाहेर घेऊन जाणार आहोत जेवायला. अरे वा, मस्त मस्त. अगं बाई, आता कोणाला? मी बघते. कोण आहे ग? कुरिअरवाला. अगो बाई, कुणाचं आहे? अगं माझंच आहे. थांब एक मिनिट. अगं काही नाही ग माई, स्ट्रेसचं रिमाइंडर असणार, दुसरं काय. हे अय्या नाही, अगं चेक मिळालाय मला. अगो काय सांगतेस का? अगं हळू, सावकाश. कशी ग तू वेंदरी? माई, अगं माझा पाय मुरगळला. बघ बघ बघ. हो हो हो, बघू मला आधी. अरे देवा. आई ग माई, आता मयूला कशी घेऊन जाऊ मी? तू म्हणजे असं बोलतेस ना की जणू काय आपल्या घरात वॉलिनी नाहीच आहे. अगं वॉलिनी असं ना, कशाला घेतेस तू टेन्शन? आहे ना घरात वॉलिनी. अगं हो आहे, पण माझ्या घरी आहे वरती. इथे आपल्या घरी सुद्धा आहे बरं का. आपल्या घरात वॉलिनी नाही असं होईल का? अगं मार्केटमध्ये मिळणाऱ्या इतर ऑइंटमेंट पेक्षा वॉलिनी जास्त परिणामकारक आहे. वॉलिनी लावलं ना की बघ परिणाम लगेच दिसून येतो. उगीच नाही, वॉलिनी नंबर 1 आहे. दुखणं यू दूर होऊन जातं. म्हणूनच तर डॉक्टर वॉलिनीच सजेस्ट करतात. अगं पण ते आणशील का? हो बाई, आणते आणते. आता तुझा पाय कसा बरा होणार? तू म्हणजे ना अर्चू, मयूच्या वर्ताण आहेस. अगं तर आण लवकर ती वॉलिनी जेल. अगं आण ना लवकर माई. अगं हो बाई, आणते आणते. बघ कसं लगेच बरं वाटेल तुला. लाव लवकर. हो हो हो, लावते ग बाई. ऐकू, हळू 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 हळू. अगो हो. हा, बरं वाटतंय का आता? हो ना. मग अगं म्हणून तर डॉक्टर सुद्धा रिकमेंड करतात की नाही, अगं वॉलिनी नंबर 1 आहे. मेघनाला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. ती वैतागलीये माझ्यावर. नाही, तिला कळत नाही असं नाहीये, कळतंय तिला, पण तिला भीती वाटते. नाही, ऍक्च्युली तसंही नाहीये. कशाची भीती? की मेघना पळते त्या आदित्यपासून. पण मग माझं काय चाललंय नक्की? मी खरंच त्या दोघांची परीक्षा बघतोय का? नाही, मेघनाच्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती एकरूप झालीये माझ्याशी. मग मी नक्की कशासाठी धडपडतोय? हॉस्पिटलमधून आदित्य निघून गेला होता तेव्हाही मी त्याला शोधण्यासाठी धडपडत होतो. काहीतरी अपूर्ण राहिलं होतं. पण काय? बोल. रागवलीस माझ्यावर?
रागवलं सच नाहीये, पण तू इतका हट्टीपणा का करतोयस कळत नाहीये मला. मी पुन्हा एकदा विचारते आदित्य, परीक्षा बघतोयस का माझी? नाही मेघना, मी हॅलो हॅलो हॅलो. हां हां, ते सगळे पेपर्स मी हो 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 बरोबर आहे. हो हो, तुम्ही म्हणाला तसं ऑफिसमधून कलेक्ट केलेत मी. हो नाही नाही, या पेपर्सवरती तुम्ही अंजलीच्या सह्या घ्यायला सांगितल्या होतात ना. हो त्या पण मी घेतो. फक्त मला एक गोष्ट सांगा की जे पेपर्स आपल्याला प्रेझेंट करायचे आहेत ना, ते आपल्याला ओरिजिनलच लागणार आहेत का अटेस्टेड सुद्धा चालतील? तेच विचारायला मी चालेल, काहीच हरकत नाहीये. सतीश, मी नंतर फोन करतो. मी 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 कॉलबॅक करतो तुम्हाला, थोड्या वेळात कॉलबॅक करतो. आय एम सॉरी, मी जराशी गडबड झाली माझी. नाही म्हणजे फोनवर बोलायच्या नादात मी चुकून तो जिना चढायच्या ऐवजी हा जिना चढला, बरोबर? हो आय एम सॉरी. अहो, ओशाळण्यासारखं काही नाहीये, होतं असं कधी कधी. त्या निमित्ताने आपली ओळख होईल. मी सतीश दुसाने, नानांचा जावई. ही अर्चना, नानांची मुलगी, अर्थात माझी बायको. नमस्कार. नमस्कार. अर्चू, चहा कर, या हो. अहो नाही, नको. का? करते ना, या. नाही नाही नको. आय मीन थँक्स फॉर द इन्व्हिटेशन, पण आत्ता खरंच काम आहे. हो, सम अदर टाइम. येतो. ओके. अर्चू, एखाद्याबद्दल इतका पूर्वग्रह करून घेणं चांगलं आहे का? हे बघ, मी काहीही बोललेले नाहीये. मला माहिती आहे तू काहीच बोलली नाहीयेस, पण तुला जे म्हणायचं होतं ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसलंय. मग हे असे मुखवटे घालून मला नाही वागता येत. पण इतकी का रागावतीयेस? त्या आदित्यला बघितलं ना की मेघना त्याच्याच सोबत आहे असं वाटायला लागतं मला. अर्चू, बोला, काय सांगत होतात? तू आधी इमोशनली सेटल झालीस का? आता झालीच म्हणायची. मला सगळ्यांनाच सांभाळून घ्यायचं असतं ना, त्यामुळे मला माझा हट्ट धरून कसं चालेल, नाही का? आणि तुम्ही काय सांगणार आहात याची उत्सुकता आहेच हो मला. मग आता मी जे काय म्हणणार आहे ते तुला नीट समजेल. आता सांगा लवकर, नमनाला घडाभर तेल नकोय. सांगतो. तो मुलगा आपल्याला पहिल्यांदा भेटला तेव्हा आपलं काय बोलणं झालं आठवतंय तुला? आठवतंय. तेव्हा आपल्याला त्याचं नावही माहित नव्हतं, पण तरी त्याचा चेहरा मला ओळखीचा वाटला. तेव्हा तू म्हणालीस ते माणसांच्या भेटीगाठी ऋणानुबंधाच्या चक्रातून होतात म्हणून, म्हणालीस की नाही? हो. मग आता त्याचं नाव कळल्यावर आपलं ते मत एकदम बदलायचं का? हे बघ, तो मुलगा चांगला आहे, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा प्रामाणिकपणा आहे, हे मला आतून आलेलं फिलिंग. तो आदित्य नगरकर आहे हे कळल्यावर पुसून टाकायचं का? हे बघा, मी काही तुमच्यासारखी फिलॉसॉफर वगैरे नाहीये. मी साधी आपली एक संसारी बाई आहे. मेघन आणि तो एकमेकांबरोबर लग्न करणार होते, पण केवळ तो वेळेवर पोचला नाही ना, म्हणून ती माळ आपल्या आदित्यच्या गळ्यात पडली. हो, पण एकदा ती माळ आपल्या आदित्यच्या गळ्यात पडल्यावर मेघनाने प्रामाणिकपणा दाखवून धाडसाने आदित्यला सगळं सांगितलं की नाही, हे कसं विसरतेस तू? त्यांनी पुरेसा वेळ घेतला आणि स्वतःशी झगडून
मग पक्क झालंय त्यांचं नातं. आणि एक लक्षात घे संजीवनी, ज्या क्षणी तिचं आपल्या आदित्यशी नातं पक्क झालं ना, त्या क्षणी तिचं आदित्य नगरकरशी असलेलं नातं संपलं. आता जशी तिच्यासाठी अंजली, तसाच तो एक मित्र. आणि त्याचं काय? त्याच्या मनात तेच नातं नसेल हे कशावर? मेघना, काय झालंय तुला? नाही म्हणजे नेहमीसारखी वाटत नाही आहेस तू. खूप सिरियस आणि कुठेतरी हरवल्यासारखी वाटतेस. काय झालंय का? ऑफकोर्स मी तुला फोर्स करणार नाही मला सांगच म्हणून, पण तुला असं पाहायची सवय नाही आहे ग, म्हणून विचारते. हो, मी झगडते कशाशी तरी, आणि हा झगडा माझा मलाच संपवावा लागेल. यु नो अंजली, मी खूप भाग्यवान आहे की मला हे घर मिळालं. नानामाईंसारखे सासू सासरे मिळाले. एकत्र कुटुंब खूप असतात ग, पण एकत्र कुटुंब किंवा विभक्त हा मुद्दाच नाहीये. माणसांचे स्वभाव, त्यांचे विचार, आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, यावरच सगळं काही असतं. आणि या बाबतीत आमचे नाना म्हणजे दुर्मिळच आहेत. अशी माणसं रोज रोज नाही भेटत. हो, अगदी खरंय. मला खूप आधार आहे त्यांचा अंजली. कठीण गोष्टी नाही, अगदी हलक्या हाताने विरघळवून टाकतात ते. आणि त्यांचा हाच गुण आदित्यने उचललाय. पण तरीही ज्याचा त्याचा प्रश्न शक्य असल्यास ज्याचा त्यानेच सोडवावा असा कटाक्ष असतो सगळ्यांचा. मलाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आय होप. काळजी घे. बाय. बाय. हो 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 हो, आम्ही सगळे येऊ. नक्कीच नक्कीच. हो, सांगते नानांना पण. आहेत ना, देऊ का? हा, 1 मिनिट. हा, बोला माझ्या काका. हो, येतो तर. हा हा हा, येतो नक्की नक्की. ओके, चल. हे घ्या. काय झालं? सुरेशराव त्यांचे रिपोर्ट्स आणि डायटिशियन दिलेला चार्ट इथेच विसरून गेलेत. जय हो. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. जा, ही बघ आली मेघना. अगं मेघना, तुझे बाबा ते रिपोर्ट्स आणि त्यांचं डायटिशियन दिलेलं चार्ट सगळे इथेच विसरून गेलेत. देईन मी नेऊन. हा, आठवणी. संजीवनी, हे तुम्ही योग्य करत नाही. आता काय केलं तर आम्ही तर काही बोललोही नाही तिच्याशी. नाही ना, तुम्ही बोललाच नाहीत नेहमीसारखं मोकळेपणाने. आणि न बोलताही बरंच काय बोललात. तुम्हाला कसं समजवायचं तेच कळत नाही मला. तुम्हाला आता एवढंच सांगतो मी की जुनं सगळं विसरून जा.
बोला मॅडम. नाही रे आदित्य, घरात खूप तणाव आहे. माई आणि विजय ते अशा ना फॉर्मल झाल्यात एकदम. अर्जुता इथे गेल्या 2 दिवसात भेटल्याच नाहीयेत मला. असं कसं झालंय रे आदित्य? सगळं वातावरणच एकदम बदलून गेलंय. असं नाही करू शकत आपण. सगळ्यांनाच एकदम घुसमटल्यासारखं झालंय. पण मेघना, यात ऍक्च्युली तुझाही थोडासा दोष आहेच. आदित्य, काय बोलतोयस तू? हो, घरातल्यांना काय वाटेल याचा विचार करत विनाकारण तू स्वतःच अपराधी असल्यासारखं वावरतेस. हे लक्षात येतंय का तुझ्या? आदित्य, हो रे, येतंय ना लक्षात? मग सगळ्यात आधी ते फिलिंग आहे ना, ते काढून टाक तुझ्या मनात. कारण मेघना, मला माहितीये तुझं मन स्वच्छ आहे. आदित्यचं आणि तुझं जुनं नातं आता तुझ्यासाठी फक्त एक सुंदर आठवण आहे. इजंट इट? हो. तेव्हाची मेघना आणि आत्ताची मेघना या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, है ना? हो आदित्य. मग सगळ्यात आधी तुझ्या मनावरचं जे दडपण आहे ना, ते भिरकावून दे. मेघना, तूच जर त्या भोवऱ्यात अडकून राहिलीस तर आदित्यला आपण कसं बाहेर काढणार त्यातून? आर यू गेटिंग मी? येस, आय एम गेटिंग इट. खरंच आदित्य, त्या भवरात अडकण्यापासून वाचवलंस तू मला अगदी योग्य वेळी. आता खूप हलकं वाटतंय मला. थँक्यू सो मच. लव्ह यू आदित्य. थँक गॉड तू समजून घेतलंस मला काय म्हणायचंय ते. हे बरं, चल ठेव आता, मला काम आहे. आपल्याला काय, आपण आणखी 2 तास बोलत बसू. चल बाय. हे हॅलो हॅलो, बाहेर काय मस्त ढग भरून आलेत ना? मग ये भिजायला. आणि कामं कोण करणार? चल चल, बाय बाय. बाय. लव्ह यू आदित्य. आपलं एक वेळ ठीक आहे, त्या अँकी अँकी नावाचा जयघोष चालू होता म्हणून आपल्याला कळलं नाही की हाच म्हणजे तो आदित्य नगरकर आहे. पण अंजली त्याला म्हणाली नसेल की मेघना देसाईच्या वाडीत घर आहे म्हणून, तरी तो इथे कसा काय आला? बरं, त्याला ह्यातलं काहीही माहिती नव्हतं असं आपण गृहीत धरूया. पण जेव्हा तो इथे आला आणि त्याला कळलं तेव्हाही तो स्वतःहून इथून गेलाच नाही. इथेच आहे. एखादा माणूस असताना तर माई, अगं ये. काय ग? मी जरा प्रज्ञाकडे चालले. तिच्या नवऱ्याला प्रमोशन मिळालंय म्हणून जेवायला बोलवलंय मला. अरे वा. ऍक्च्युली अँकींना सुद्धा बोलवलं होतं, पण ते लगेच मिक्सअप होत नाहीत ना कोणात, म्हणून त्यांचा स्वयंपाक करून ठेवलाय मी माझ्या घरी. ते आले की जेवून घेतील. तसा मी मेसेज पण करून ठेवेन त्यांना. बा, थँक्यू. चावी ठेव. हो हो, ठेवू? आता अच्छू, तू असं बोलतेस की तो अँकी म्हणजे कोणी राक्षसच आहे. इज अ गुड ह्युमन बिंग बेटा, अँड यू टू. तरी असं का बोलतेस तू? अंजलीचा मेसेज काय म्हणणं आहे? माझ्या घरची किल्ली प्लीज नानांकडून घ्या. स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घ्या. हाय. हाय. काम कसं सुरू आहे? नाही, होतंय सुरू. अंजलीने सांगितलं मला तुझ्या कामाबद्दल. मला खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची.
मुंबई ही थीम दिली ना पेंटिंग साठी? हो, ऍक्च्युली ते चॅलेंजेस आहे म्हणा माझ्यासाठी. कारण आणि मुंबई हे शहरच इतक्या विसंगतीने भरलंय ना, त्याचं ट्रू स्पिरिट पकडणं खूप अवघड आहे. हे कसं होतं, तुम्ही मुंबईत राहता त्यावेळेला मुंबई तुम्हाला बिलगूनच असते, पण तरी तुम्ही जेव्हा मुंबईकडे बघता त्यावेळेला ते तुमच्या नजरेने बघता. पण तिचा गाभा, तिचा आत्मा जर जगासमोर मांडायचा असेल तोही कोलाजच्या माध्यमातून, तर त्या आत्म्याशी आधी स्वतः एकरूप व्हायला हवं. आणि तोच आत्मा म्हणजे तेच ट्रू स्पिरिट पकडणं अवघड आहे, सापडणं अवघड आहे, शोधणं त्याहून अवघड आहे. आणि ते शोधताना जे काही झपाटले पण येतं ना, ते थांबू नकोस. अरे खूप इंटरेस्टिंग आहे तुझे बोलतोयस ते. चल आत बसूया, पाऊस येईल बघ. नाही नको, मी हा बाहेर हा पाऊस, आत गप्पांचा पाऊस. हा चल भिजूया. चल चल रे. अरे ये रे ये. हा ये. चल चल.